हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ्स या विषयाची 2024-25 म्हणजेच मागच्या वर्षीची सेकंड सेमिस्टरची एक प्रश्नपत्रिका पाहू. ही प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची मागील वर्षीची म्हणजे 2024-25 या वर्षीच्या इयत्ता 8वी आणि 5वी या दोन वर्गांच्या सेकंड सेमिस्टरच्या दोन परीक्षा होतील. एक पॅट अंतर्गत घेण्यात येणारी समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि दुसरी संस्थांतर्गत एक चाचणी घेण्यात येईल. तर या गणित विषयाच्या दोन या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवाव्या लागतील. क्लास 8 मॅथ्स या विषयाची मागील वर्षी पॅट अंतर्गत घेण्यात आलेली समेटिव्ह इव्हॅल्युएशनची एक प्रश्नपत्रिका, त्याची एक सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण संस्थांतर्गत घेण्यात येणारी जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळावं, ते प्रश्न सोडवायचे कसे हे समजावं म्हणून ही सराव प्रश्नपत्रिका आपण इथं सोडून घेऊ. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1A. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराइट द सेंटेन्स. पहिला त्यातला असा दिलाय 4x इज इक्वल टू 24. देन व्हॉट इज x? 4x इज इक्वल टू 24 आहे. याचाच अर्थ x ची किंमत काढायला 24 आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल आणि 4 ने जर 24 ला भाग घालवला तर 6च जाईल. सो x इज इक्वल टू 6. तेव्हा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, इफ द मीन ऑफ 10 ऑब्झर्वेशन्स इज 12, व्हॉट इज देअर सम? मीन दिलाय आणि एकूण ऑब्झर्वेशन दिलेत, यांची बेरीज करायला या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजे 12 आणि 10चा गुणाकार येईल 120. ऑप्शन सी. नेक्स्ट, मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज डॉट डॉट. इट इज 180 डिग्री. जे सेमी सर्क्युलर आर्क जो असतो त्याचं मेजर असतो 180. नेक्स्ट, अमाउंट इज इक्वल टू डॉट डॉट प्लस आय. सो अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस आय. सो पी प्लस आय. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन इज द Euler's formula is डॉट डॉट. It is f plus v is equal to e plus 2. So option D is the correct answer. Next question, question number 1B. Write the given sentences true or false. First, the figure which exactly coincide with each other are called congruent figures. So it is true statement. Next, the segment joining the center of a circle and midpoint of its chords is not perpendicular to the chord. So it is false. It is perpendicular. Next is, in a polynomial the greatest index of a variable is the degree of the polynomial. So this is true statement. त्या पॉलिनॉमियल मधला जो व्हेरिएबल असतो त्याचा ग्रेटेस्ट इंडेक्स म्हणजे त्याची डिग्री असते. क्वेश्चन नंबर 1C. मॅच द पेयर्स. ए ग्रुप मध्ये एरिया ऑफ सर्कल आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आहे. सो फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय आर स्क्वेअर एच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 5. त्यातला पहिला असा आहे, सॉल्व द इक्वेशन 17p-2 इज इक्वल टू 49. मग याच्यामध्ये 17p-2 इज इक्वल टू 49 मध्ये p इज द व्हेरिएबल, मग त्याची किंमत काढायची आहे. मग पहिल्यांदा हे -2 नको आहे, ते इलिमिनेट करायला या बाजूमध्ये आपण +2 करू म्हणजे 2 मिळवू. मग राईट हँड साईड मध्ये सुद्धा आपल्याला 2 मिळवावे लागतील. मग -2 + 2 निघून जाईल. 17p इज इक्वल टू 49 + 2 51. आता पी ची व्हॅल्यू काढायला 17 इंटू पी आहे, त्यामुळे आता 17 ने डिवाइड करावं लागेल लेफ्ट हँड साईडला. मग लेफ्ट हँड साईडला डिवाइड केलं तर राईट हँड साईडला सुद्धा. सो ऑन द लेफ्ट हँड साईड 17 विल गेट कॅन्सल आणि राईट हँड साईडला 17 ने भाग जाईल. 17 त्रिक 51. सो पी इज इक्वल टू 3. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ पी. म्हणजेच हे झाले याचं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन, विथ रेफरन्स टू द फिगर फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट इज सेगमेंट ओडी इज द डॉट डॉट ऑफ द सर्कल. So O is the center of the circle, so OD is the radius. कारण O सेंटर आहे आणि D हा सर्कल वरचा कुठलाही पॉइंट आहे, त्यांना जोडणारा सेगमेंट रेडियस असतो. सेगमेंट PQ is the chord of the circle. Next, so semicircular arcs are arc ADB and arc. मग ADB हा एक सेमीसर्कल आहे आणि दुसरा सेमीसर्कल APB, त्यामुळे इथं नाव लिहूया APB. मेजर ऑफ आर्क DAB इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ अँगल डॉट डॉट. म्हणजे आर्क DAB याचं मेजर काढायला 360 मधून काय वजा करावं लागेल तर 360 मधून दुसरा जो आर्क आहे मेजर आर्क तो सबट्रॅक्ट करावा लागेल. दॅट इज DBA और DQA. त्यामुळे इथे अँगलच्या ऐवजी पाहिजे मेजर ऑफ आर्क DBA. तर आपल्याला DAB चं मेजर मिळेल. नेक्स्ट, डिवाइड 40a³ डिवायडेड बाय -10a. 40a³ ला -10a ने डिवाइड करायचं आहे. मग 40a³ कॅन बी रिटन ॲज 40 इंटू a डिवायडेड बाय -10 इंटू a. ए ला a निघून जाईल.
10 न भाग जाईल 40चा 4 इंटू ए इंटू ए 4a स्क्वेअर डिवायडेड बाय इथं डिनॉमिनेटरला काही शिल्लक नाही सो -1 शिल्लक राहील म्हणजेच 4a स्क्वेअर डिवायडेड बाय -1 उत्तर मिळेल -4a स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, लेंथ्स ऑफ डायगोनल्स ऑफ rhombus are 16.5 cm and 14.2 cm. Complete the activity to find its area. So we have to use the formula for area for rhombus. So the formula for area for rhombus is 1/2 into product of diagonals. त्याचे जे डायगोनल्स असतात त्यांचा प्रोडक्ट करायचा आणि त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं. सो 1/2 into 16.5 इट इज वन ऑफ द डायगोनल्स, अनदर इज 14.2. मग इथं 2 न 14.2 ला भाग जाईल, 214 डेसिमल बेग के बे. आता या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 16.5 into 7.1 हा त्याचा एरिया मिळेल. तर या दोन्हींचा गुणाकार आपण केला तर उत्तर येईल 117.15 square centimeter. So this is the area of the rhombus. Next question, Samir Rao has taken a loan of rupees 12,500 at a rate of 12% per annum for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? जे समीर रावनी रुपीज 12,500 इतकं लोन घेतले, सो विच इज अ प्रिन्सिपल. द रेट ऑफ इंटरेस्ट इज 12% per annum, so it is denoted by R, that's 12, and it is taken for 3 years, so N number of years 3. तर याच्यावरून कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. सो 3 वर्षानंतर जेवढी रक्कम परत करावी लागेल ते काढायचं म्हणजेच त्याची अमाऊंट काढायची. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट, दॅट इज A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू N. मग इथं P म्हणजेच 12,500 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R बाय 100 दॅट इज 12 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू 3. सो 12,500 इंटू ब्रॅकेट, याचा डिनोमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. So we have to cross multiply 100 into 1 100 plus 12 into 1 12 divided by 100 bracket cube, that is equal to 12,500 into 100 अधिक 12 म्हणजेच 112 छेद 100 त्याचा क्यूब असणार आहे. मग आता ही अमाऊंट काढायला आपल्याला 12,500 ला 112 डिवायडेड बाय 100 चा क्यूब आहे. मग आपण ही संख्या 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करूया. सो 112 डिवायडेड बाय 100 3 वेळा घेऊ, त्याचा गुणाकार करू. या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जाईल. 25 5 100, इथं 25 चौक 100, पुन्हा 5 न भाग जाईल 20, पुन्हा 4 न 112 ला भाग घालू, 4 1 4, इथं 4 2 8, 3 शिल्लक राहील 32 होतील, 4 8 32. मग इथं न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील 28 इंटू 112 इंटू 112 डिवायडेड बाय 20. मग इथं 4 न भाग जाईल, 4 5 20, 4 7 28. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर येईल 17,561.6 रुपीज. सो दिस इज द अमाउंट ही हॅज टू रिपे टू द बँक. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द टेस्ट अँड द करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच द ट्रायंगल्स इन इच पेअर आर कॉन्ग्रुएंट. पहिली डायग्राम याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स दिलेत, WZX दुसरा WZY. हे 2 ट्रायंगल्स कोणत्या करस्पॉन्डन्ससाठी आणि कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहेत असे विचारले. मग करस्पॉन्डन्स तर हा आपण निश्चित करू, WZX इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल WZY. तर टेस्ट कोणती, तर इथे ही एक साइड आहे, एक अँगल आहे, आणि ही जी साइड आहे WZ ती कॉमन साइड आहे. त्यामुळे साइड अँगल साइड या टेस्टनुसार म्हणजेच SAS टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील. दुसरी जी पेअर आहे त्याच्यामध्ये दोन्ही राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल FDE. तर याच्यामध्ये हे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत, याच्यामध्ये हे 2 हायपोटेन्युअस ते सुद्धा कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. मग हायपोटेन्युअस साइड टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील. सो दीज 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. कारण या 2 ट्रायंगलमध्ये LN आणि EF ह्या 2 हायपोटेन्युअस आहेत विच आर गिवन टू बी कॉन्ग्रुएंट. त्याच्यासोबत एक साइड कॉन्ग्रुएंट दिलेली आहे. सो दीज 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट.
नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द ॲव्हरेज ऑफ द फॉलोइंग न्यूमेरिकल डाटा. हे 5 नंबर्स दिलेत, त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. So to find the average of these numbers, we have to add these all, that is 40 plus 50 plus 65 plus 72 plus 73, आणि हे एकूण नंबर 5 आहेत, त्यामुळे त्याला या सगळ्या समला 5 ने डिवाइड करायचं. या सर्वांची बेरीज करू. 3 2 5 आणि 5 10, आजचा 1 आला, 7 2 14, 15 15 आणि 5 20, 20 आणि 10 30, आणि त्याला 5 ने जर भागलं तर 5 × 30 आणि 0, उत्तर येईल 60. Next question, solve the following sub questions. First is divide and write the quotient and the remainder. Divider आहे x plus 2, त्याने डिवाइड करायचं आहे, आणि डिवाइड कोणाला करायचं तर x² minus 4x plus 4 ला. इथे x आणि x² आहे, दोन्ही पॉलिनॉमियल्स मधली फर्स्ट टर्मचं कंपॅरिझन करूया. x आणि x², x ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर x² मिळेल, तर x न, त्यामुळे x चा भाग लावायचा. आता या x न x ला आणि 2 ला दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. सो x × x दॅट्स x² प्लस 2 × x 2x. तर या दोन्हीची करायची वजाबाकी. हे प्लसचे होतील मायनस, प्लसचे होतील मायनस, प्लस x² ला मायनस x² निघून जाईल. मायनस 4x मायनस 2x मायनस 6x मिळेल प्लस 4. आता इथं फर्स्ट टर्म x आहे, इथं मायनस 6 आहे, तर मायनस 6 न मल्टिप्लाय केलं तर मायनस 6 × x मायनस 6x मिळेल, त्यामुळे भाग लागेल मायनस 6 चा. सो मायनस 6 × x मायनस 6x प्लस मायनस प्रोडक्ट विल बी मायनस 6 × 2 12. आता यांची सुद्धा वजाबाकी करायची, आणि वजाबाकी करताना दुसरं जे पॉलिनॉमियल आहे, दुसरी जी टर्म आहे, त्याच्यामधल्या प्रत्येक टर्मचं साईन बदलायचं. म्हणजे मायनस 6x चे प्लस 6 होतील, मायनस 12 चे प्लस 12 होतील, पुन्हा मायनस 6x ला प्लस 6x निघून जाईल. 12 प्लस 4 दॅट्स 16. सो दिस इज रिमाइंडर. आपल्याला क्वोशंट विचारलं आणि रिमाइंडर पण विचारलाय. So for this question, quotient is equal to x minus 6, कारण x minus 6 चा इथे भाग लागलाय, आणि त्यावेळेला रिमाइंडर शिल्लक राहिलाय 16. So remainder is equal to 16. Next question, on the construction work of a flyover bridge, there were 320 workers initially. The number of workers were increased by 25% every year. Find the number of workers after 2 years. एका कंपनीमध्ये दरवर्षी 25% वर्कर्स वाढवले जातात. आज 320 वर्कर्स जर असतील तर 2 वर्षानंतर किती वर्कर्स असतील हे काढायचं आहे. आता हा जरी वेगळा प्रॉब्लेम आपल्याला दिसत असला तरी सुद्धा याच्या मागचं बेसिक मेकॅनिझम जे आहे ते कंपाऊंड इंटरेस्ट आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट याचा अर्थ व्याजावर व्याज असतं. तसंच इथं एका वर्षी जेवढी वाढ होणार आहे त्याच्यावर पुन्हा दुसरी वाढ कॅल्क्युलेट केली जाणार आहे. त्यामुळे इथं आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरू शकतो, विच इज गिवन बाय ए is equal to p into bracket 1 plus r divided by 100 bracket raised to n. म्हणजे इथं a म्हणजेच काय तर यामध्ये अमाऊंट a फॉर अमाऊंट म्हणजे एखाद्या बँकेकडून एखादी रक्कम कर्जावर घेतली असेल तर मुदतीच्या शेवटी जेवढी रक्कम व्याज आणि मुद्दलासहित परत करावी लागते कंपाऊंड इंटरेस्टनं कॅल्क्युलेट केल्यानंतर, ती काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल एचा. आता इथं त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे, फक्त पैशाच्या ऐवजी इथं वर्कर्सची संख्या काढायची आहे. मग इथं सुरुवातीला जे वर्कर्स आहेत 320, ती किंमत p ची घ्यायची, इंटू ब्रॅकेट 1 प्लस r. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे कितीनं ते वर्कर्स वाढतात, किती पर्सेंटनं वाढतात तर 25, त्यामुळे तो घ्यायचा 25 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट टू n म्हणजे नंबर ऑफ इयर्स. किती वर्षानंतरची वर्करची संख्या विचारली तर 2, त्यामुळे n ची किंमत 2 घ्यायची. आता हे सोडवू. 320 इंटू ब्रॅकेट, हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1/1 आहे प्लस 25/100. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 100 into 1 दॅट्स 100 प्लस 25 into 1 25 डिवायडेड बाय 100 into 1 दॅट्स 100 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू 320 इंटू ब्रॅकेट 100 प्लस 25 125 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू 320 इंटू 125 डिवायडेड बाय 100 त्याचा स्क्वेअर आहे. मग त्याच्याऐवजी आपण असं लिहूया 125/100 इंटू 125/100. बोथ मीन्स द सेम. 125/100 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 125/100 इंटू 125/100. मग इथं भाग घालू आपण. 25 न भाग जाईल, 25 × 125, 25 × 100. इथंही 25 × 125, 25 × 100. 4 न इथं भाग घालूया. 4 8 32 वर 0. पुन्हा दुसऱ्या 4 न भाग घालू. 4 2 8 0. मग 20 इंटू 5 इंटू 5 25. मग 25 2 50 आणि 1 वर 0. तर ही अमाऊंट मिळाली. याचा अर्थ
या पद्धतीनं जर दरवर्षी 25% इतके वर्कर्स वाढवत गेले तर 2 वर्षानंतर त्या कंपनीमध्ये वर्कर्सची संख्या होईल 500. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल अँड फाइंड द मीन ऑफ नंबर ऑफ प्रोजेक्ट्स. इथं नंबर ऑफ प्रोजेक्ट्स दिलेत 1 2 3 4 5. नंबर ऑफ इयर्स FI दिलेला आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये FIX आहे, त्यांचा प्रोडक्ट आहे. मग नंबर ऑफ प्रोजेक्ट 1 आहे, नंबर ऑफ इयर्स 3 आहे, या दोन्हीचा गुणाकार 3 इथे लिहिला आहे. नंबर ऑफ प्रोजेक्ट 2 असताना FIX 12 आहे, याचा अर्थ या बॉक्समध्ये 6 असायला पाहिजे, म्हणजे 6 आणि 2चा गुणाकार 12 येईल. त्याच पद्धतीनं 4 × 3 यांचा गुणाकार इथं 12 येईल. तर इथे N म्हणजेच नंबर ऑफ इयर्सची सगळ्या बेरीज, 6 × 6 12, 18 आणि 20, या सगळ्यांची बेरीज 20 येईल. आणि FIXI हा जो प्रोडक्ट आपण घेतलाय त्या सर्वांची बेरीज सर्वात शेवटी दिलेलीच आहे, समेशन FIXI दॅट इज इक्वल टू 55. म्हणजे या सर्वांची बेरीज 55 दिली आणि याच्यावरून आपल्याला मीन काढायचा आहे. फॉर विच द फॉर्म्युला इज x बार इज इक्वल टू, या बॉक्समध्ये तो फॉर्म्युला लिहायचा समेशन FI × XI डिवायडेड बाय N. समेशन FIXI 55 आहे डिवायडेड बाय N इज 20. मग आता 55ला जर 20 न भाग घालवला तर आपलं उत्तर मिळेल. मग 20 दुणे 40, 15 शिल्लक राहतील. मग 15ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक 0. 20 × 7 140, 10 शिल्लक राहील, पुन्हा एक 0 उतरून घेतला तर 20 × 5 100. सो द मीन इज 2.75. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 3. त्यातला पहिला असा आहे, ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल LMN आर कॉन्ग्रुएंट इन द करस्पॉन्डन्स EDF 1-to-1 करस्पॉन्डन्स टू LMN. जे EDF आणि LMN या करस्पॉन्डन्ससाठी ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. राईट द पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स अँड कॉन्ग्रुएंट अँगल्स इन द करस्पॉन्डन्स. आता हे जे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेत ते ज्या करस्पॉन्डन्ससाठी दिलेत त्या करस्पॉन्डन्ससाठी आपण ते लिहूया. म्हणजे ट्रायंगल EDF इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल LMN. आता या करस्पॉन्डन्ससाठी आपल्याला कॉन्ग्रुएंट साइड्स लिहायच्या. पहिल्यांदा कॉन्ग्रुएंट साइड्स आपण लिहू इथं. So the congruent sides are, the first is segment ED is congruent to segment ED ची congruent segment असणार आहे LN. Second, segment DF त्याची congruent side असणार आहे MN. आणि तिसरी पेअर segment EF is congruent to segment LN. So these are the pairs of congruent sides. Then we have the pairs of congruent angles also. So the first pair of congruent angles is angle E is congruent to angle L. Second, angle D is congruent to angle M. And third pair, angle F is congruent to angle N. So these are the corresponding sides and corresponding angles of the congruent triangles. Next question, divide and write the quotient and the remainder. So we have to divide this polynomial. So first of all, we'll write that polynomial according to the index of x. It is 6x raised to 4. त्याच्यानंतर क्यूब ची टर्म आहे 5x क्यूब. त्याच्यानंतर स्क्वेअर ची टर्म 3x स्क्वेअर. त्यानंतर x ची टर्म 5x आणि सगळ्यात शेवटी कॉन्स्टंट टर्म -9. So we have to divide it by x square minus 1. तर ज्या टर्मला आपल्याला डिवाइड करायचं ती भागाकार चिन्हाच्या आत लिहूया. म्हणजे 6x raised to 4 प्लस 5x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 5x minus 9. डिवाइड कशानं करायचं तर x square minus 1. आता त्याच्यामध्ये x square ही पहिली टर्म आणि 6x raised to 4 या दोन्हीची कंपॅरिझन करायची. x square ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 6x raised to 4 मिळतील. तर 6 तर असणारच आहेत आणि x square असावं. म्हणजे 6x square into x square 6x raised to 4 मिळेल. आता या 6x square न या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x square ला सुद्धा आणि -1 ला सुद्धा. मग 6x square into x square 6x raised to 4 मिळेल. प्लस मायनस प्रोडक्ट विल बी मायनस 6x square into 1 6x square. आता इथं 6x square क्यूबच्या खाली घेऊन आपल्याला चालणार नाही, त्यामुळे आपण ते पुढे घेऊया. म्हणजे x square ची जिथं टर्म आहे त्याच्या खाली लिहूया -6x square. आता या दोन्हीचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. हे प्लसचे होतील मायनस, मायनसचे होतील प्लस. प्लस 6x raised to 4 ला मायनस 6x raised to 4 निघून जातील. तर 5x क्यूबच्या खाली काहीच नाही, त्यामुळे 5x क्यूब तसेच लिहू.
आणि या दोन्हीची बेरीज म्हणजे 3x² प्लस 6x² उत्तर येईल 9x². तर पुन्हा इथं x² आणि 5x³ यांची कंपॅरिझन करायची. x² ला कितीनं मल्टिप्लाय केलं तर 5x³ मिळेल तर प्लस 5x न. मग 5x इंटू x² उत्तर मिळेल 5x³. त्यानंतर 5x इंटू -1 इट इज -5x. त्यामुळे हे 5x ची जी टर्म आहे त्याच्या खाली लिहूया. तर या दोन्हीचे सबट्रॅक्शन करायचे आहे. प्लस विल बी मायनस, मायनस विल बिकम प्लस, प्लस मायनस विल गेट कॅन्सल, 9x² ॲज इट इज. आणि आता इथं पुढची टर्म 5x आहे प्लस 5x. तर 5x प्लस 5x उत्तर 10x मिळेल. आता इथं पुन्हा एकदा 9x² आणि x² यांची कंपॅरिझन करायची. x² ला 9 न मल्टिप्लाय केलं तर 9x² मिळेल. त्यामुळे भाग आता 9चा लागेल. प्लस 9 इंटू x² प्लस 9x² प्लस 9 इंटू -1 -9 मिळेल. ते या -9च्या खाली लिहू आणि शेवटची टर्म इथं राहिलेली ती -9 याच्या खाली लिहून घेऊ. तर याची सबट्रॅक्शन करायचे. पुन्हा साईन्स बदलतील. प्लस 9x² चे मायनस होतील, मायनसचे प्लस होतील. प्लस 9x² ला -9x² निघून जाईल. 10x आहे तसंच राहील. आणि इथं प्लस 9 -9 हे सुद्धा एकमेकाला निघून जाईल. त्यामुळे रिमाइंडर शिल्लक राहील 10x. त्यामुळे इथं क्वोशंट आपल्याला मिळेल 6² प्लस 5x प्लस 9. and the remainder is 10x. आणि यावेळेला हा शिल्लक राहिला तो रिमाइंडर 10x. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड the total surface area of the closed cylindrical drum if its diameter is 50 cm and height is 45 cm. We have to take the value of pi as 3.14. So diameter is given. From that we can find the radius. Radius is always half the diameter. त्यामुळे 50 ला 2 न भागले 25 cm मिळाली. आणि याची हाईट आपल्याला प्रश्नातच दिलेली आहे which is 45 cm. त्यामुळे ह्या रिकाम्या जागी 45 येईल. Now we have to use the formula for total surface area of closed cylindrical drum, that is 2 pi r into bracket h plus r. मग इथं 2 आहे तसंच घेतले. पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस इज 25 इंटू ब्रॅकेट h प्लस r. h म्हणजेच हाईट 45, r रेडियस 25. मग 2 इंटू 3.14 इंटू 25 ॲज इट इज इंटू 45 प्लस 25 उत्तर येईल 70. आता या सर्वांचा जर गुणाकार केला आपण तर 25 गुणिले 2 50 आणि 50 गुणिले 70 3500 मिळेल. त्याला 3.14 न मल्टिप्लाय करायचं. या सर्वांचा गुणाकार केला तर होईल 10,990. सो दिस इज द टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट सिलेंडर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स इज 88 cm. सो सर्कमफरन्स of a circle is given, it's 88. So we have to use the formula for circumference of a circle which is 2 pi r. So circumference is given to be 88, that is equal to 2 into value of pi is 22/7 into r. मग r रेडियस आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी 2 लेफ्ट हँड साईडला घेऊया 1/2 होईल. 22/7 लेफ्ट हँड साईडला घेऊया 7/22 होईल. 22 न भाग घालवला 88 ला तर 4चा भाग जाईल. पुन्हा 2 न भाग घालवलं तर 2 दुणे 4, 7 गुणिले 2 म्हणजे 14. सो रेडियस इज 14 cm and we have to find the area of circle. So the formula for area of circle is pi r square, value of pi is 22/7 into r square, that is 14 into 14. 7 न भाग घालू 14 ला, 7 दुणे 14. मग 22 गुणिले 2 44 आणि त्याला जर 14 न गुणलं तर आपल्याला एरिया मिळेल 14 चौक 56, 5, 14 चौक 56 आणि 5 61, 616 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द एरिया ऑफ दॅट सर्कल. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रिन्सिपल अमाउंट्स टू रुपीज 13,924 in 2 years by compound interest at 18% per annum. फाइंड द प्रिन्सिपल. म्हणजे इथं कंपाऊंड इंटरेस्ट कुठवर जाईल ते आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे विच इज ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट रेस टू एन. याच्यामध्ये अमाऊंट दिलेली आहे 13,924. त्यामुळे अमाऊंटच्या खाली ती लिहूया. वी हॅव टू फाइंड द प्रिन्सिपल. त्यामुळे पी तसंच ठेवू इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट इज 18 डिवायडेड बाय 100 रेस टू एन. म्हणजे किती वर्षांसाठी आहे तर 2 वर्षांसाठी. आता हे सोडवलं तर याच्यामध्ये एकच व्हेरिएबल राहिले पी.
उत्तर मिळेल आपल्याला. सो 13,924 इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट. हे जर आपण सॉल्व्ह केलं ब्रॅकेट 1 + 18 डिवायडेड बाय 100, सो इट इज 118 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 13,924 इज इक्वल टू पी इंटू 118 बाय 100 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय 118 डिवायडेड बाय 100 इंटू 118 डिवायडेड बाय 100. आता पी त्याची व्हॅल्यू काढायला 13,924 लेफ्ट हँड साईडला आहे तसंच घेऊया आणि 118 बाय 100 ते जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर त्याचा रेसिप्रोकल होईल 100 डिवायडेड बाय 118. दुसरं सुद्धा 100 डिवायडेड बाय 118 आणि राईट हँड साईडला राहील फक्त पी. मग या 118 जर 13,924 ला भाग घालवलं तर 118चाच भाग जाईल. पुन्हा या 118ला 118 निघून जाईल. मग इथे न्यूमरेटरला शिल्लक राहील 100 into 100 दॅट्स 10,000. सो दिस इज द प्रिन्सिपल. सो द प्रिन्सिपल इज ₹10,000. मग हे ते प्रिन्सिपल आहे ज्याचं 2 वर्षामध्ये 18% पर एनमनं अमाऊंट होईल 13,924. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 3. त्यातला पहिला आहे सॉल्व द इक्वेशन. हे इक्वेशन सोडवायचं आहे. मग पहिल्यांदा 17 इंटू ब्रॅकेट x + 4 आहे. आतमध्ये ब्रॅकेटच्या मल्टिप्लाय करूया. 17 इंटू x 17x + 17 इंटू 4 68 + 8 इंटू x 8x + 8 इंटू 6 48 इज इक्वल टू 11 इंटू x 11x + 11 इंटू 5 55 + 15 इंटू x 15x + 15 इंटू 3 45. 17x + 8x 25x + 68 + 48 116 is equal to 11x + 15x 26x + 55 + 45 100. So 116 on the left hand side, if we take plus 100 to the left hand side, it will be minus 100, that is equal to 26x plus 25x. Going to the right hand side, it will be minus 25x. 116 minus 100 60, 26x minus 25x x. So x is equal to 16. So this is the solution of the given equation. Next question, the number of boys and girls in the standard 5th to 8th in ZP school is given in the table. Draw subdivided bar graph to show the data. Scale दिलेला आहे. On y-axis we have to take 1 centimeter is equal to 10 students. आता हा चार्ट दिला ज्याच्यामध्ये 5th, 6th, 7th, 8th याच्यामधले बॉईज अँड गर्ल्स दिलेत. शेवटी एक कॉलम आपल्याला वाढवावा लागेल टोटलचा. तर हा टोटलचा कॉलम वाढवायचा आणि या प्रत्येकाची 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या बॉईज आणि गर्ल्स यांची ऍडिशन इथे करून घ्यायची आणि मग ग्राफ पेपर वापरून त्याच्यावर आपण एक्स ॲक्सिसवर 5th, 6th, 7th, 8th असे 1-1 सेंटीमीटर जागा सोडून कॉलम तयार करायचे. वाय ॲक्सिसवर हे स्केल घेऊन तो बार डायग्राम आपण ग्राफ पेपरवर काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, इन द ॲडजस्टंट फिगर पॉलिगॉन ABCDE ऑल गिवन मेजर्स आर इन मीटर, फाइंड द एरिया ऑफ द गिवन फिगर. तर या फिगरमध्ये एकूण 3 ट्रायंगल्स आहेत. दिस इज द फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल, दिस इज सेकंड राईट अँगल ट्रायंगल and triangle BCE is any triangle. It is not given that it is a right angle triangle. मग या तिन्ही ट्रायंगलचा वेगवेगळा एरिया आपण काढूया आणि त्या सर्वांची बेरीज म्हणजे या टोटल फिगरचा एरिया असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल विल फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABE which is right angle triangle. So we have the formula for that, 1/2 into base into height. मग याच्यामध्ये AB हा बेस घेऊया आणि मग त्याच्यावर काढलेलं परपेंडिक्युलर AE ही हाईट झाली. मग इथं AB ची लेंथ तर आपल्याकडे आहे 24 पण AE आपल्याकडे नाही. मग इथं हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं याच्यामध्ये पायथागोरस थेरम आपल्याला वापरता येईल आणि त्याच्यानुसार हायपोटेन्यूस जी इथं BE आहे त्याचा स्क्वेअर BE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AE स्क्वेअर असं लिहिता येईल. मग BE 30 दिलं आपल्याला, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू AB आहे 24 that square plus AE we have to find it. 30 square 900 is equal to 24 square is 576 plus AE square. So 576 हे जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर -576 होतील, that is equal to AE square. So 900 minus 576 उत्तर येईल 324 that is equal to AE square. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर 324 चा स्क्वेअर रूट 18 is equal to AE. जे AE आपण 18 इथे या पद्धतीने काढून घेतलं. आता या दोन्ही किमती इथं ठेवूया. 1/2 into AB is 24
इंटू AE इज 18. मग इथं भाग घालू 2 24ला 12चा भाग जाईल. 18 आणि 12चा गुणाकार करू 18 2 36 7 3 18 1 18 3 21 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल. त्याच पद्धतीनं हा दुसरा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा पण एरिया काढूया सेम मेथडनं. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल CDE दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं आता बेस घेऊया आपण C आणि त्याच्यावर काढलेलं परपेंडिक्युलर DF म्हणजे त्याची हाईट. सो 1/2 इंटू C 28 दिले, DF 16 दिले. मग इथं भाग घालू 2 28ला भाग घालू तर 14चा भाग जाईल. 16 आणि 14चा गुणाकार करू 16 चौक 64 5 6 16 1 16 आणि 6 22 224 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एकच ट्रायंगल राहिला तो म्हणजे BCE. पण हा काही राईट अँगल ट्रायंगल नाही किंवा याच्यामध्ये बेस आणि हाईट आपल्याकडं नाही, त्यामुळं याचा एरिया काढायला आपल्याला हेरॉन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. मग त्याच्यासाठी त्याच्या ज्या 3 साईड्स आहेत 30 26 आणि 28 त्यांना आपण नावं देऊया. समजा A इज इक्वल टू 30, B इज इक्वल टू 26 अँड C इज इक्वल टू 28. त्याच्यावरून आपण सेमी पेरिमीटर S काढू शकतो. वी हॅव द फॉर्म्युला A प्लस B प्लस C डिवायडेड बाय 2. मग A म्हणजेच 30 प्लस B इज 26 प्लस 28 डिवायडेड बाय 2. मग या सर्वांची बेरीज येईल 84 divided by 2 which is 42. So this is semi perimeter. Now to find the area of that triangle, that is area of triangle BCE, we have the formula under root S into bracket S minus A into S minus B into S minus C. That is equal to under root S 42 आहे into bracket 42 minus A म्हणजेच 30 into S म्हणजेच 42 minus B that's 26 into 42 minus C म्हणजेच 28. That is equal to under root 42 into 42 minus 30 12 into 42 minus 26 it's 16 into 42 minus 28 it's 14. आता इथे सगळे आपण स्प्लिट आउट करू शकतो. हे 42 म्हणजे 7 गुणिले 6 असं आपण लिहू शकतो. इथं 12 म्हणजेच 4 into 3 असं लिहू, 16 म्हणजेच 4 into 4 असं लिहू आणि 14 म्हणजेच 7 into 2 असं लिहूया. आता इथं स्क्वेअर रूट काढण्याची एक सोपी पद्धत अशी आहे की हे 7 7 हे एकत्र लिहूया. 7 into 7 into 4 4 दॅट इज 4 into 4. त्याच्यानंतर हे 6 जे आहेत ते 6 म्हणजेच 3 into 2 इंटू उरले आता 3 into 2 पुन्हा एकदा 3 into 2. आता ह्या प्रत्येकाचा स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे 7 into 7 ह्या दोन्ही बद्दल एकच घेऊया म्हणजे स्क्वेअर रूट निघून गेला तर या 2 7 बद्दल एकच घ्यायचा कारण आपण स्क्वेअर रूट घेतोय. या 2 4 बद्दल एकदाच घ्यायचा आणि 3/2 into 3/2 याच्याबद्दल एकदाच घ्यायचा. या सर्वांचा गुणाकार म्हणजेच याचा एरिया येईल. 7 गुणिले 4 28 गुणिले 6 उत्तर येईल 168 सेंटीमीटर स्क्वेअर. आता या फिगरचा टोटल एरिया काढायचा म्हणजेच या तिन्हींची बेरीज करायची. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल AB प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE. या सर्वांची बेरीज करा, उत्तर मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेथ 15 सेंटीमीटर अँड हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter. म्हणजे एक भिंत बांधायची आहे ज्याच्या डायमेन्शन्स लेंथ हाईट ब्रेथ मीटर मध्ये दिलेत आणि एक वीट आहे ज्याच्या डायमेन्शन्स सेंटीमीटर मध्ये म्हणजे लेंथ ब्रेथ आणि हाईट सेंटीमीटर मध्ये दिले. आपल्याला प्रश्न असा विचारला की अशी भिंत बांधायला विटा किती लागतील. म्हणजे इथं दोन्हीच्या व्हॉल्यूमचा हा प्रश्न आहे. म्हणजे ती जी भिंत आहे वॉल आहे त्याचा व्हॉल्यूम काढायचा आणि त्या व्हॉल्यूमला व्हॉल्यूम ऑफ ब्रिक न डिवाइड करायचं. सो दॅट वी कॅन गेट नंबर ऑफ ब्रिक्स. म्हणजे नंबर ऑफ ब्रिक्स काढायला ही जी भिंत आहे त्याचा व्हॉल्यूम काढायला लागेल. सो व्हॉल्यूम ऑफ वॉल वी हॅव टू डिवाइड इट बाय व्हॉल्यूम ऑफ अ ब्रिक. एका ब्रिकच्या व्हॉल्यूमनं त्याला डिवाइड करायचं. आता हे दोन्ही एकाच डायमेन्शन्स मध्ये पाहिजेत. 1 मीटरमध्ये 1 सेंटीमीटरमध्ये घेऊन चालणार नाही. मग ह्या
वॉलच्या जे डायमेन्शन्स दिल्यात मीटरमध्ये त्याचं आपण सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करूया. सो फॉर्म्युला फॉर एनी क्युबॉइड इज L/B/H. मग ही जी भिंत आहे ती पण क्युबॉइडल शेप आहे, ब्रिक आहे ती सुद्धा क्युबॉइडल शेप आहे, म्हणजे फॉर्म्युला एकच आहे, फक्त त्यांचे डायमेन्शन्स बदलतील. म्हणजे भिंतीसाठी लेंथ आहे 6 मीटर, म्हणजे त्याचं जर सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलं तर 600 होईल. हाईट आहे 2.5 मीटर, सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलं तर 250 होईल. ब्रेथ आहे 0.5 मीटर, सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलं तर 50 मीटर होईल. डिवायडेड बाय ब्रिक्सच्या डायमेन्शन्स घ्यायचे आहेत, लेंथ ब्रेथ हाईट त्या सेंटीमीटरमध्येच दिलेले आहेत. दॅट इज 25 × 15 × 10. मी इथं भाग घालू. 25 जर 250ला भाग घालू तर 10चा भाग जाईल. पुन्हा या 10ला 10 निघून जाईल. 15 600ला भाग घालू तर 15 × 60 आणि वर 1 0. अंशात शिल्लक राहील 40 आणि 50, यांचा गुणाकार येईल 2000. सो फॉर दिस द नंबर ऑफ ब्रिक्स नीडेड आर 2000. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर.